नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वाचन आणि संस्कार हे नितांत गरजेचे आहे, म्हणून खांबेटे सार्वजनिक वाचनालयातर्फे वाचक सौ उमा जोशी आणि संस्कार वर्ग संस्थापक सौ संपदा पोद्दार यांचा महिला दिनानिमित्त होणार सन्मान। म्हसळा शहरातील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून म्हसळा शहर नारी पुरस्कार म्हणून यावर्षी उत्कृष्ट वाचक असलेल्या सौ उमा महेश जोशी आणि सरस्वती संस्कार वर्गाच्या संस्थापक सौ संपदा गौरव पोद्दार यांची निवड करण्यात आली आहे। सन्मानाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 11 रोजी सायंकाळी 5 वाजता वाचनालयाच्या उपाध्यक्षा अपर्णा ओक यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीमती सविता गर्जे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गीतांजली हंबीर उपस्थित राहणार असल्याचे वाचनालयाचे सचिव अशोक काते यांनी आवाज महामुंबईजवळ सांगितले। BCom शिक्षण झालेल्या सौ उमा महेश जोशी यांचा घरगुती पापड आणि शाकाहारी जेवणाचे डबे असा संसार सांभाळत व्यवसाय आहे। त्यांना वाचन, शिवणकाम, विणकाम, प्रवास करणे हे त्यांचे छंद आहेत। तालुक्यातील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाच्या त्या आजीव सदस्य असून वाचनालयाच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय आणि हिरिरीने सहभाग असतो। अत्यंत चोखंदळ आणि वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय देणारा वाचक म्हणून त्यांची वाचनालयात खास नोंद आहे। सौ उमा जोशी या क्रांती महिला बचत गट आणि ब्राह्मण सभा म्हसळा या संस्थांच्या सचिवपदावर कार्यरत आहेत। त्यांचे दोन्ही संस्थात अत्यंत पारदर्शक काम आहे। शिक्षणाच्या अंतिम उद्दिष्टासाठी निरंतर अध्ययन, त्या उद्दिष्टांच्या साध्यतेकरता वाचन हे कौशल्य प्राप्त करण्याची नितांत गरज आहे। वाचन कौशल्याचा केवळ कौशल्य म्हणून विचार करत असताना ते व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी समाजात शहाणपण आणि विवेकाची पेरणी करता अत्यंत आवश्यक गोष्ट असल्याचे त्या नेहमी सांगत असतात। दुसऱ्या सन्मानमूर्ती म्हणून सरस्वती संस्कार वर्गाच्या संस्थापक सौ संपदा गौरव पोद्दार यांची निवड आहे। राजकीय घराण्याचा वारसा असलेल्या आणि म्हसळा नगर पंचायतीच्या माजी नगरसेवक असलेल्या सौ संपदा पोद्दार यांनी पती गौरव पोद्दार यांनी आपल्या मुलांवर धार्मिक संस्कार करताना शहरातील शिशुवर्गावर पण असेच संस्कार करूयात या विचाराने प्रेरित होऊन संपदा यांनी सन 2023 पासून पूर्णपणे मोफत असे शहरातील शिशुवर्गासाठी संस्कार वर्ग सुरू केले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विष्णू केंजळे, राष्ट्रसेविका समिती यांचे त्यांना सतत प्रोत्साहन मिळते असे त्या सांगतात। वर्ग श्री राधाकृष्ण मंदिरात सुरू आहेत आणि त्याला फार मोठे यशही मिळत आहे। आज मितीस या वर्गात 45 ते 50 शिशूंचा सहभाग असतो, तर सुमारे 150 बालसाहित्याच्या पुस्तकांचा संच उपलब्ध आहे। वर्गाला शुभम करोती ही नित्योपासनेसाठी पुस्तके खांबेटे वाचनालयाने भेट दिली आहेत। वर्गात श्री गणपती, अथर्व शीर्ष स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, श्री गणपती स्तोत्र, श्री व्यंकटेश स्तोत्र, श्री मारुती स्तोत्र भीमरूपी ही स्तोत्रे, श्लोक व त्यांचा अर्थ समजावून देऊन छोट्या छोट्या गोष्टीतून संस्काराचे महत्त्व, पसायदान, मराठी बाराखडी, महिना, दिवस, ओंकार व काही छोटे व्यायाम प्रकार आणि खेळही शिकवले जातात। या प्रकल्पाला सौ उमा जोशी, मिनल ढवळे, हर्षदा करडे, सुरेखा घोसाळकर, धनश्री व तेजू फाटक यांचीही वेळोवेळी निस्वार्थपणे साथ मिळत असते असे सौ पोद्दार आवर्जून सांगतात। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, म्हसळा। आहे की हा संस्कार वर्गासाठी कोणत्याही पाल्याला 1 रुपयाचा चार्ज भरावा लागत नाही, कोणती फी नाहीये, काहीच नाही। आणि याच्या व्यतिरिक्त मुलं घरी सतत मोबाईल किंवा लोन असेच एका बैठ्या जागेवर खेळ खेळतात। आम्ही जसं जमेल तसं मुलांना बाहेर खेळायला सोडतो, मुलांकडून वेगवेगळे उपक्रम करून घेतो आणि जर हे सगळं विनामूल्य असल्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी आपल्या मुलांना ऍटलीस्ट आठवड्यातून एका रविवारी 5 ते 6 या वेळेत फक्त संस्कार वर्गात येऊन बसवा, एवढीच मी विनंती पालकांना करीन। ते पुढे आपोआप शिकतील। काहीतरी ते वेगळे उपक्रम राबवतो आणि
मला वाटते एक गेले 5-6 महिने इथं चालू आहे. तर हा बाल संस्कार वर्ग स्थापन करण्यामागे नेमकी तुमची संकल्पना काय होती? मुळात मला असं वाटायचं की माझ्या मुलांनी आपल्या धर्माचे स्तोत्र ऍटलिस्ट शुभम करोती तरी रोज देवापुढे बोलायला हवे. पण नंतर डोक्यात आलं की माझ्या मुलांना जेवढा वेळ देते त्या वेळात गावातली कितीतरी मुलं अजून शिकतील आणि पालकांना आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे नाही वेळ मिळत मुलांकडे तेवढा लक्ष द्यायला किंवा हल्लीचे पालक आपल्या मुलांकडून नाही ऐकत. मग आम्ही असा विचार केला की गावातल्या 4-5 महिलांनी एकत्र यायचं आणि राष्ट्रीय स्वयंसेविका संघ जो आहे त्याच्या माध्यमातून आम्ही हा संस्कार वर्ग उभा केला आणि काही पालकांचा खूप चांगला सरस पडे पडो मैत्र दिवा